आणि घेऊन येतोय. दैनंदिन अध्यापनामध्ये आज आपण पाहतोय की झूमच्या माध्यमातून आम्ही पिरियड घेतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी लिंक शाळेच्या माध्यमातून तयार केल्या जात आहेत. पण आज असं वाटलं की आज पालकांशी थोडंसं बोलावं आणि पालकांशी बोलण्यासाठी मी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी घेत आहे. पालक मित्रांनो, आपला विद्यार्थी यावर्षी आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावरनं जातोय. 10वीचं वर्ष त्याचं आहे. तो प्रयत्न तर करतोच आहे, करणारच आहे. या प्रयत्नाला तुमची आणि आमची साथ असणं खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय कोरोनाच्या या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये संपूर्ण जगामध्ये उलटपालट होऊन घातलेली आहे आणि नेमकं आपलाच पाल्य 10वीला असताना हे व्हावं, हे एक प्रकारे आपत्ती म्हणता येईल, परंतु या आपत्तीचं रूपांतर आपण अपॉर्च्युनिटीमध्ये कसं करू याच्यावर आपल्या मुलाचं यश डिपेंड असणार आहे. मुलं प्रयत्न करत आहेत, आम्ही प्रयत्न करतोय, पण या प्रयत्नाला आपलीसुद्धा तितकंच योगदान असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक राजहंस दडलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक बुद्धिमान व्यक्ती, बुद्धी सुप्तपणे आहे. इतकंच काय तर मानसशास्त्रसुद्धा सांगतात की मानवी मेंदूमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. 99वी पण समाविष्ट झालेली आहे. यामध्ये आपला पाल्य कुठल्या ना कुठल्या बुद्धिमत्तेमध्ये सर्वोच्च 100% आहे आणि ते ओळखणं हे तुमचं आणि माझं काम आहे. आणि हे ओळखण्यासाठीच किंबहुना आपण पालकत्व करत असतो. आणि म्हणून आपल्या मुलांना जाणीव करून देणं पण खूप गरजेचं आहे की बाळा रे, कमिंग इयर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. येणारी वर्ष तुझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. आम्ही असं नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो की कमिंग 4 इयर्स विल डिसाईड युअर 40 इयर्स. म्हणजे 10वी, 11वी, 12वी आणि त्यानंतर ज्या प्रोफेशनल कॉलेजमध्ये ते जातील तिथलं पहिलं वर्ष. अशी 4 वर्ष जर विद्यार्थ्यांनी मेहनत केली तर नक्कीच 40 वर्ष त्यांना आरामदायी जीवन जगता येणार आहे. मीन्स कमिंग 4 इयर्स विल डिसाईड युअर 40 इयर्स. इफ यू ट्रूली हार्ड वर्क इन 4 इयर्स, डेफिनेटली यू विल एन्जॉय द 40 इयर्स. आणि म्हणून या कालावधीमध्ये मुलं आपल्याकडेच आहेत. त्यांना स्वयंशिस्तीची, स्वयंअध्ययनाची सवय करून द्या. स्वयंअध्ययन करणे म्हणजे स्वतः अभ्यास करणे. कुठल्याही गाईडचा, कुठल्याही अपेक्षितचा अभ्यास न करता स्वयंअध्ययनाच्या पट्टीत लक्षात घ्या, स्वयंअध्ययन या ठिकाणी फक्त पाठ्यपुस्तकच मुलांना अभ्यासाला करू द्यायचं आहे. इतर वेळेला ठीक आहे, मुलं गाईड वापरू शकतात, अपेक्षित वापरू शकतात, ते सगळं पूरक अध्ययन झालं. परंतु मुख्य अध्ययनासाठी, स्वयंअध्ययनासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर करू देत. किमान या काळामध्ये 3 ते 4 तास स्वयंअध्ययन सहज व्हावं असं आमची अपेक्षा आहे. किमान 4 तास अभ्यास, स्वअध्ययन म्हणजे ते लिखाण सोडून, परीक्षा देणे सोडून, ट्युशन करणे सोडून, क्लास करणे सोडून फक्त पुस्तकाचं वाचन हे किमान 3 ते 4 तास पाठ्यपुस्तकाचं वाचन झालं पाहिजे. पाठ्यपुस्तक ही पूर्ण महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी लिहिलेली असतात. एका व्यक्तीचं मत त्यामध्ये नसतं. समजा एखादं गाईड काढलं आहे तर त्यामध्ये माझं एकट्याचं मत असू शकतं, मला जे वाटतं ते. पण पाठ्यपुस्तकामध्ये तसं नसतं. संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या तज्ज्ञांनी या पाठ्यपुस्तकामध्ये आपापली मतं नोंदवलेली असतात आणि त्या मताच्या नुसार हे पाठ्यपुस्तक डेव्हलप केलेलं असतं. त्यामुळं पाठ्यपुस्तक खूप आवश्यक आहे. पालक, तुम्हाला माहिती आहे, हा संपूर्ण अभ्यास हा मोबाईलच्या सहाय्याने घेतला जातो आणि मग मोबाईल हे दुहेरी अस्त्र आहे. मी काही जास्त सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून माझ्या सर्व पालकांना विनंती असेल की आपल्या आपल्या मुलाचे मोबाईल चेक करत चला. आपली मुलं चांगलीच आहेत, परंतु त्यांच्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेणार नाही का हे बघणं गरजेचं आहे. मॅन इज नोन बाय हिज कंपनी. माणसाची ओळख ही त्याच्या साथीवरून, कंपनीवरून शोधली जाते. आणि म्हणून मित्र कोण आहेत, मित्रासोबत तो चॅट करतोय का, मित्रासोबत तो मेसेज करतोय का हे पण बघा. प्रत्यक्ष लगेच रागवायची गरज नाही, प्रत्यक्ष टोकाला जायची गरज नाही. ज्या गोष्टी सहज, प्रेमाने, संयमाने सहज दूर केल्या जाऊ शकतात, हाताळल्या जाऊ शकतात, त्यासाठी कुठल्याही टोकाला जायची गरज नाही. असं म्हटलं जातं की प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करतो,
आपलं भविष्य घडवत असतो. आपण नेहमी असं म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं, पण पाणी पी, त्यानं त्याचं पिलं पाहिजे. या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला, की आपण आपल्या मुलाचं भवितव्य घडवू शकतो का? काय म्हणताय? आपण आपल्या मुलाचं भवितव्य घडवू शकतो की नाही घडवू शकत? याचं उत्तर आहे येस. आपल्याच हातात आहे. म्हणाल कसं काय सर? आपण काय करणार आहोत? पहा, एक म्हटलं जातं, जॉर्ज बर्नार्ड शॉ एका ठिकाणी म्हणतोय, यू कॅनॉट चेंज द फ्युचर ऑफ युअर चाइल्ड, बट यू कॅन चेंज हिज हॅबिट्स अँड बी शुअर द हॅबिट्स विल चेंज हिज फ्युचर. तो असं म्हणतो की बालकं, बरोबर आहे की आपण आपल्या मुलाचं भवितव्य नाही घडवू शकत, पण आपण आपल्या मुलांच्या सवयी मात्र बदलवू शकतो. आणि आपण जर आपल्या मुलांच्या सवयी बदलण्यात यशस्वी झालो तर नक्कीच ह्या सवयीच त्यांचं भवितव्य घडवतील. आणि जर चांगल्या सवयी रुजवण्यात आपण यशस्वी झालो तर नक्कीच मुलं चांगल्या पद्धतीने अध्ययन करतील, जीवनामध्ये चांगले यश प्राप्त करतील. आणि ह्या सवयी बदलण्याचं काम हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. आणि खास करून या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये ही संपूर्ण जबाबदारी ही पालकांवर येते. मोबाईल अभ्यासासाठी मुलांना देणं काहीच गैर नाही, कारण त्याशिवाय अभ्यास असणं शक्यच नाही आहे. परंतु इतर वेळेला मुलं मोबाईलवर काय करतात हे पण पहा. त्यासोबतच घरामध्ये टी व्ही आता 24 आवर्स चालू असेल. टी व्हीवर काय पाहायचं याचं नियोजन असलं पाहिजे. खास करून मी तुमच्याशी संपर्क साधतोय आता, कारण IPL चालू आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत मुलं IPL बघतात आणि सकाळी 10 वाजता उठतात. तर हे काही बरोबर नाही आहे. IPL पाहू देऊ नका. पाहिलं तर अर्धा एक तास ठीक आहे. आणि IPLचाही आणखी फायदा करून घ्यायचा असेल तर IPLमध्ये जी इंग्लिश कॉमेंट्री असते चालू, तेच चॅनल मुलांना बघू देत. हिंदी अजिबात नाही. अर्धा तास, एक तास ठीक आहे, IPL बघणं काही वाईट नाही आहे. पण त्याच्यासाठी 12-12 वाजेपर्यंत बसणं हे मात्र चुकीचं आहे. लक्षात, त्याची मुलांना जाणीव करून द्या की बाळांनो, टी व्हीवरच्या पडद्यावरती संपूर्ण आभाळ कोसळत असतं, पण नेमकं जे जपून ठेवायचं आहे नेमकं तेच आपण हरवत असतो. याही गोष्टी लक्षात घ्या. पेंडेमिक सिच्युएशन आहे. आहाराकडे आपण सगळेजण लक्ष देत असालच. सगळ्यांनी मल्टीव्हिटॅमिन्स असलेला, युक्त असलेला आहार या ठिकाणी मुलांना आपण स्वतः पण घ्यायचा आहे. मल्टीव्हिटॅमिनच्या बऱ्याचशा टॅबलेट्स बाजारात उपलब्ध आहेत, त्याही आपल्या मुलांना द्या. कुठलाही आजार आपल्यापासून मुलं दूर असतील याचं भान बाळगा. पालक, खास करून पुरुष मंडळी, ज्यावेळेस आपण बाहेर असतो त्यावेळेस आपण स्वतःची तर सुरक्षितता बाळगायची, पण आपल्या सुरक्षिततेवर आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची सुरक्षितता आहे हेही लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं कृपया सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यासोबतच मुलांच्या आहाराकडे लक्ष देत असताना मी आत्ताच म्हणालो तुम्हाला की मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या असतील किंवा अन्य काही च्यवनप्राश असेल, काढे असतील वेगवेगळे, याचं सेवन जरूर करा. आय एम नॉट अ डॉक्टर टू सजेस्ट यू, बट जस्ट आय एम टेलिंग यू दॅट इन दिस पर्टिक्युलर इयर we have to keep on our eye on the food which our child is going to intake. त्यानंतर बऱ्याचशा परीक्षा आम्ही शाळेच्या मार्फत घेतोय. खूप मर्यादित आम्हाला परीक्षा घेत असताना आपण बघितलं असाल, ऑनलाईन एक्झाम आम्ही घेतल्या, व्हॉट्सअपवर तुमच्या उत्तरपत्रिका आम्ही मागवल्या आहे ना. बऱ्याचशा टेस्टच्या मदतीने लगेच ऑनलाईन एक्झाम आपण बऱ्याचशा घेतोय. आज इंग्लिशच्या बाबतीत 4-5 आपल्या ऑनलाईन टेस्ट झालेल्या आहेत. टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही नव्यानं काल सुरू केलेली आहे. तर या सगळ्याचा निकाल पाहत चला. मुलं अभ्यास करत आहेत, परीक्षा देत आहेत, पण किती मार्क्स पडत आहेत याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. किती मार्क्स पडले, कमी मार्क्स पडले, अजिबात नाउमेद व्हायची गरज नाही आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये मुलांवर रागवण्यात काही अर्थ नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच, की आपला मुलगा जर एखादी गोष्ट चूक लिहित असेल तर ती चूक पुढच्या परीक्षेत सुधारली पाहिजे. द मिस्टेक शुड नॉट बी रिपीट. मिस्टेक शुड नॉट बी रिपीटेड हे लक्षात ठेवलं पाहिजे की झालेल्या चुका या पुन्हा रिपीट होणार नाहीत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. प्रत्येक परीक्षेमध्ये मागच्या परीक्षेतले भाग पडत असतो आणि मग हा पडत असलेला भाग आपण, माझा मुलगा त्याच चुका पुन्हा करतोय का? कारण त्याच जर चुका पुन्हा होत असतील तर परीक्षा घेण्याचा, पेपर तपासण्याचा कुठलाही उद्देश सफल होत नाही, पाहणं गरजेचं. किती टेस्ट झाले इंग्लिशच्या? किमान 5 ते 6 आपल्या ऑनलाईन टेस्ट झालेल्या आहेत. टेस्ट सिरीज सुरू आहे. लेखी टेस्ट आपण घेतलोय. किती झाल्यात, मुलांनी दिल्यात का हे पण आपण बघा. दिल्या नसतील तर का नाही दिल्या हे पण बघा. कमी मार्क्स पडले म्हणून रागवण्यापेक्षा त्याचं मनोबल वाढवा. या वर्षामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीनं अभ्यास झाला तर 5 ते 10% फरक नक्कीच पडू शकतो.
आणि म्हणून हा फरक पडण्यासाठीच आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करायचं. एखाद्या परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून मुलगा डिप्रेशनमध्ये जाणार नाही, निराश होणार नाही, हे पण आपण बघणं गरजेचं आहे. शेवटी तो आपला मुलगा आहे आणि म्हणून त्याला जे प्रेमानं जेवढं सुधारता येईल तेवढं रागाने सुधारता येणार नाही, याची जाण असू दे. मदर टेरेसा एके ठिकाणी म्हणतात, इफ युअर आईज आर पॉझिटिव्ह यू विल लाईक द वर्ल्ड, बट इफ युअर टंग इज पॉझिटिव्ह द वर्ल्ड विल लाईक यू. आणि म्हणून एक प्रेमळ भाषा आपल्या मुलांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण नेहमीच आपल्या मुलांना जपतोय, पण त्यासोबतच आपण आपल्या मुलांना इतराची उदाहरणे तेवढंच देतोय. बघ शेजाऱ्याचा मुलगा, बघ तुझा भाऊ, बघ तुझा हे, बघ तुझा ते, अशी तुलना करून मुलं सुधरत नसतात. प्रत्येक मुलांची एक बुद्धिमत्ता असते, प्रत्येक मुलांचं एक टॅलेंट आहे, प्रत्येक मुलाचा एक नेचर आहे, प्रत्येक मुलाचा एक स्वभाव आहे. कोणाशी तुलना करून मुलं सुधारण्याऐवजी डिप्रेशनमध्ये जातात. एव्हरी चाइल्ड इज युनिक. त्याची बुद्धिमत्ता लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 5 ते 10% मार्काचा फरक आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो. हे बघा, बऱ्याच पालकांना हे असं वाटतं की बघ एवढी वाईट परिस्थिती आहे तरी तुला आम्ही ट्युशन लावून दिल्या, तरी तुला आम्ही पुस्तकं दिले, बघ मोबाईल घेऊन दिला, डाटा टाकतोय, म्हणजे किती मोठं उपकार करतोय तुझ्यावर. नाही, आपण उपकार नाही करत, आपण आपलं कर्तव्य करतो, है ना. स्वतःचे उदाहरणं आपल्या मुलांवर लादू नका. माझ्या काळात मला सायकल पण नव्हती, माझ्या काळात मला मोबाईल नव्हता, टी व्ही नव्हता वगैरे, बघ तुला सगळं घेऊन दिलं आहे. असं केल्यामुळं आपण क्रमाक्रमाने आपल्या मुलांपासून दुरावत नाही का, याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. या सिच्युएशनमध्ये, या काळामध्ये जेवढा आपण आपल्या मुलाच्या जवळ असू ते आवश्यक आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप चांगलं यश मिळवावं, परंतु लक्षात घ्या, प्रत्येक घोडा हा चांगल्या एकाच क्षमतेचा नसतो. परंतु काही जॉकी मात्र घोड्यांची क्षमता न लक्षात घेता, न विचारात घेता त्याला पळवण्याच्या मार्गावर असतात. त्यामुळे घोडा जखमी होणे, घोडा आजारी पडणे यासारखेच विषय होत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या की आपण दररोज ऑनलाईन पिरियड करतोय का, तो ऑनलाईन पिरियडमध्ये काही गृहपाठ दिला आहे का, किती होमवर्क्स त्याचे पूर्ण आहेत. आपल्या त्या शिक्षकांना फोन आपण करू शकतो की सर काय झालं याचं. एखाद्या विषयाचे ऑनलाईन पिरियड होत नाही आहेत किंवा एखाद्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला दिसत नसतील तर पर्यायाने आम्हाला फोन करा की सर याचे व्हिडिओ नाही पडले. कदाचित शिक्षकांच्या पर्सनल यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ असतील ते पण बघून घ्या, शाळेचे यूट्यूब चॅनल असतील ते पण बघून घ्या, है ना. काय आपण म्हणजे थोडक्यात काय की या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सुद्धा अधिकाधिक वेळ आपण मुलांना कसं देऊ शकू याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. एक सोपा प्रश्न मी माझ्या मुलांना विचारला एकदा की बाळांनो, तुम्हाला माझ्याकडून सगळ्यात मोठं गिफ्ट काय हवंय. तुम्ही मला तोच प्रश्न तुम्हाला ठिकाणी विचारतो मी की व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट फ्रॉम द पॅरेंट्स टू हिज चाइल्ड. सांगा बरं की तुमच्याकडनं तुमच्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट गिफ्ट काय असेल. तर ते बोला, काय मागतो तुमचा मुलगा. नाही हो, असं काही त्याचं म्हणणं नसेल. द बेस्ट गिफ्ट फ्रॉम युअर सेल्फ टू युअर चाइल्ड इज युअर टाईम. हा तुमचा वेळ. आणि अधिकाधिक वेळ आपल्या मुलांच्या सोबत घालवा. किंवा भौतिक साधनं पुरवली, माझं काम संपलं असं म्हणून नाही चालणार. डोंट इन्व्हेस्ट ऑन युअर चाइल्ड बट इन्व्हेस्ट इन युअर चाइल्ड. आपल्या मुलांमध्ये संकल्पना, चांगल्या सवयी, चांगल्या बाबी रुजवण्याची गरज आहे. असं म्हटलं जातं पहा की जगामध्ये प्रत्येक पदासाठी एक परीक्षा असते, एक अभ्यासक्रम असतो. समजा मला ग्रॅज्युएट व्हायचं आहे तर BAचा अभ्यासक्रम आहे, तो पास झाला पाहिजे. कोणतेही पद असेल, मग ते डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, त्याला एक अभ्यासक्रम असतो. त्यानंतर परीक्षा द्यावी लागते, परीक्षा पास व्हावी लागते आणि मग ते पद मिळतं. पण जगात एक असं पद आहे जे सर्वोच्च पद आहे, जगात सगळ्यात मोठं पद, पण त्याला कुठला अभ्यासक्रम नाही, कुठली परीक्षा नाही. पण ते पद, ती पदवी मात्र सगळ्यांना मिळते. आणि ते पद म्हणजे काय आहे. ते पद म्हणजे ज्यांना मिळत नाही त्यांना त्याचं महत्त्व लक्षात येतं, पण ज्यांना आहे त्याबद्दल ते खूप काळजी करत नाही आहेत. आणि ते पद म्हणजे पालकत्व. यासाठी कुठली एक्झाम आपण देत नाही, यासाठी कुठली परीक्षा आपण देत नाही,
पालकत्व हे पद आपल्याला मिळतं, पण सांभाळायचं कसं याच्याबद्दल आपण खूप मोठं संभ्रमात आहोत. तुम्ही म्हणाल सर आम्ही आमच्या ब्रेड अँड बटरच्या पाठीमागे आहोत, कमवण्याच्या पाठीमागे आहोत, आम्ही कुठे वेळ आपल्या मुलांना द्यावा. पण लक्षात ठेवा, मुलं ही केवळ आपल्या भविष्याची तरतूद नाही आहे, तर मुलं ही राष्ट्र उभारणीचं एक माध्यम आहे. असं म्हटलं जातं की इफ यू सॅल्यूट युअर ड्युटी यू नीड नॉट टू सॅल्यूट एनीवन, बट इफ यू पोल्यूट युअर ड्युटी यू हॅव टू सॅल्यूट एव्हरीवन. अँड दिस इज आवर ड्युटी टू एम्पॉवर आवर चाइल्ड. दिस इज आवर ड्युटी टू सस्टेन आवर चाइल्ड. दिस इज आवर ड्युटी टू प्रोव्हाइड इच अँड एव्हरीथिंग टू आवर चाइल्ड, टू मेक हिम स्ट्रेंथ. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून काही ना मुलांच्या अभ्यासाकडं, मुलांच्या दैनंदिन प्रगतीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. एक छोटीशी पॅरेंटिंगची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. छोटीशी गोष्ट आहे. एक छोटासा मुलगा आहे, दररोज शाळेत जातो, शाळेतनं येतो. एके दिवशी ते शाळेचे प्रिन्सिपल त्या मुलाला बोलवतात की बाळ इकडे आणि हे पत्र तुझ्या आईला नेऊन दे. मुलगा तो पत्र घेतो आणि खूप उत्सुकता आहे लहान मुलाला. पटकन पळत पळत आईकडे, आई 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 हे पत्र माझ्या शाळेने तुला द्यायला सांगितले. आई पत्र घेते, उघडते. पत्र वाचताच आईच्या डोळ्यात अश्रू येतात. आई रडायला लागते. त्या छोट्याशा मुलाला बाबाही नाही आहे. मग आई रडायला लागते. मुलगा खूप काळजीत आहे. मुलगाही रडतोय, डोळ्यात पाणी आणून. आई आई काय झालं, काय म्हणतात माझे प्रिन्सिपल. आई म्हणते अरे बाळा, प्रिन्सिपलचं असं म्हणणं आहे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याला शिकवण्यासाठी तज्ज्ञ वर्ग, तज्ज्ञ शिक्षक आमच्या विद्यालयात उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून तुमच्या मुलाला तुम्ही काय करा, दुसऱ्या एका चांगल्या शाळेत टाका, जेणेकरून तिथं चांगले शिक्षक असतील. मुलगा म्हणतो असं आहे काही, वा मी एवढा हुशार आहे, ठीक आहे मग मी कुठं शाळेत जात नाही, तू आजपासून मला शिकव. आणि मग त्या मुलाचं शिक्षण घरीच चालू होतं. आई त्याला घरीच शिकवते. प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक झालं, मुलगा ग्रॅज्युएशन SSC पूर्ण करतोय, एखाद्या चांगल्या कॉलेजला तो जातोय, पुन्हा ॲडमिशन युनिव्हर्सिटीमध्ये जातोय. मोठा शास्त्रज्ञ होतो मुलगा, हळूहळू जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, मोठा माणूस बनला. आणि एके दिवशी हा मुलगा जेव्हा त्याची आई पर्यायानं वारते आणि आई वारल्याच्या नंतर एके दिवशी सहज आईचं सगळं साहित्य तो काढत असतो आणि आईच्या त्या पेटीमध्ये त्याला ते पत्र दिसतं, जेव्हा लहानपणी त्याच्या शाळेने त्याला दिले. उत्सुकतेपटे तो पत्र काढतो आणि वाचायला लागतो. त्या पत्रामध्ये काय लिहिले, ते पत्र होतं लहानपणी त्या मुलाच्या आलेलं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की आपला मुलगा अत्यंत ढ आहे, अत्यंत नालायक आहे, निर्बुद्ध आहे, तो कुठल्याही परीक्षेत चांगले गुण घेत नाही आहे, त्यामुळे त्याला आम्ही आमच्या शाळेत शिकवणार नाही, त्याला आम्ही शाळेतून काढून टाकतो. पहा, शाळेतून काढून टाकलेल्या मुलाला आईने काय सांगितलं, बाळा तुझी बुद्धिमत्ता एवढी छान आहे की त्या शाळेच्या शिक्षकांची पात्रताच नाही तुला शिकवण्याची. तो मुलगा पत्र वाचतोय, त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत आहेत. आणि तो मुलगा, सत्यकथा आहे मित्रांनो ही, आणि तोच मुलगा म्हणजे ज्याने विजेचा शोध लावला, तो जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन. दॅट इज ट्रू पॅरेंटिंग. याला म्हणतात खऱ्या अर्थाने पॅरेंटिंग. अशीच एक छोटीशी कथा आहे पॅरेंटिंगच्या बाबतीतच. एक शर्यत आहे. या शर्यतीमध्ये मुलं धावतायत, पळतायत. आपला पालक एक आपल्या मुलाला घेऊन, एका मुलीला घेऊन त्या शर्यतीमध्ये उतरतोय. 400 मीटर धावण्याची स्पर्धा आहे. विशेल वाजली जाते, शिट्टी मारली जाते, शर्यत सुरू होते. 100 मुलांनी शर्यतीत भाग घेतलाय. किती मुलांनी? 100 मुलांनी. छोटीशा मुलीची इच्छा आहे की मी पहिलीच येईन, कारण मी खूप प्रॅक्टिस केली. रात्रंदिवस त्यांनी प्रयत्न केला आणि 100 मुलांच्या मध्ये स्पर्धा सुरू झाली, पळायला सुरुवात झाली. 400 मीटरची स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर ती मुलगी पहिल्या नंबरवर होती, पण दुसऱ्या गेली, तिसऱ्या गेली, चौथ्या गेली, 5व्या गेली, 7व्या नंबरला ती मुलगी राहिली. आणि 7व्या नंबरला राहिल्यानंतर ती मुलगी 7वी आली. मुलगी निराश झाली, रडायला लागली की बाबा मी 7वी आली हो, बाबा पेढे घेत आहेत, तिला भरवत आहे. मुलं मी शर्यत हारली आहे, 7वी आली. बाबा म्हणतात अरे बा, तुझ्या पुढे 6 आहेत ते सोडून दे.
6 मुलांचं सोड, पण उरलेल्या 94 मुलामध्ये तू पहिली आहेस. आणि 94 मुलामध्ये तू पहिली असल्यामुळं तुझं अभिनंदन करणं, तुझं कौतुक करणं हे माझं कर्तव्य आहे. तू 94 विद्यार्थिनीला हरवलंस. पण ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ही पॉझिटिव्ह दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आपल्यापेक्षा पुढे गेलेले विद्यार्थी न बघता आपल्या पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपला मुलगा हुशार आहे. आणि काय शाळेतले गुण म्हणजे सगळं ठरत असतं का? आपण सगळ्यांनी पण शाळा शिकलो, तुम्ही मी सगळ्यांनी. थोडंसं भूतकाळात जाऊ आणि लक्षात घेऊ की आपण आपल्या शाळेत किती वेळ होतो, कितवा नंबर होता आपला. बरं, आपल्या शाळेत जे पुढं होते ते सगळे पुढं असलेले आज आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आपल्या शाळेमध्ये पाठीमागे जे पाठीमागे होते विद्यार्थी ते आज सगळे गरीबच आहेत. म्हणजे शाळेतले मार्क हे तुम्हाला आयुष्यात जगण्यासाठी एक शिदोरी असते, परंतु तेच सर्वस्व आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना ते दाखवून द्या की मार्क हे तुमचं यश मोजण्याचं एक पॅरामीटर आहे ना, परंतु इट इज नॉट आवर डेस्टिनेशन. इज अ जर्नी. सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. एक मार्ग आहे आपला आयुष्याकडे जाणारा हे. आणि म्हणून पॉझिटिव्हिटी आपल्या मुलांमध्ये रुजवा. पॉझिटिव्हिटी त्याच्याकडे असलं पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्यामुळं प्रसन्न होतं मुलाचं हे बघा. स्ट्रेंथ कोणत्या आहेत ते मुलाची ओळखा. वेळेचं नियोजन करा. बऱ्याच वेळेला काय होतं की आपला मुलगा वेळेचं नियोजन खूप छान करतो, पण ते आपण मग कृतीच होत नाही. आपण रागवतो किंवा त्या मुलालाही डिप्रेशन येतं की अरे मी एवढं छान वेळेचं नियोजन करतो पण माझ्याकडनं होतच नाही आहे ना. आणि मग हे मुलांचं नियोजन होत नसेल, लक्षात घ्या काल काय झालं इट इज नॉट इम्पॉर्टंट. मी पण लहानपणी असताना असं नियोजन करायचो. मस्त लिहायचं की सोमवारपासून अभ्यास 4 वाजता उठणं. आणि मग आई 4 वाजता उठवायची, उठ रे बाबा अभ्यास करायचा. आई उद्यापासून, उद्या नक्कीच. परत मंगळवारी यायची, नाही आता ना 1 तारीख यायला जवळ, 1 तारखेपासून नक्की. 1 तारीख आली, आई आज बुधवार आहे, सोमवारपासून उद्या 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 उद्या. लक्षात घ्या उद्या कधीच उगवत असतं. आणि म्हणून जे करायचं ते राईट नाव. काल किती अभ्यास केला सोडून द्या, पण आज माझ्याकडे वेळ आहे, आतापासून मी अभ्यास करणार आहे. ईच अँड एव्हरी मिनिट इज इम्पॉर्टंट, पण व्हेन वी स्टार्ट राईट नाव. अ परफेक्ट टाइम टेबल विच स्टार्ट्स राईट नाव. एक चांगलं वेळापत्रक कधी होतं, जे लगेच आत्ता चालू होतं. एखादं ध्येयप्राप्तीनंतर, एखादं यश सादर केल्यानंतर काय असतो, जसं आपण म्हटलं बा डर की आगे जीत होती, तसं ध्येयप्राप्तीचा आनंद पण मुलांना सांग की बाळा तू 10वीला एवढे मार्क घेतलास तर आपण या पद्धतीनं चांगलं यश तुझं साजरं करणार आहोत, है ना. आणि म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा वाढण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी छोट्या पद्धतीनं ध्येयाची आखणी करा की या महिन्यामध्ये एवढा अभ्यास करायचा आहे, या परीक्षेत एवढे मार्क्स घ्यायचे आहेत, या परीक्षेत एवढे मार्क्स घ्यायचे आहेत, या परीक्षेत अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं प्रेझेंट्स केलं पाहिजे. लर्न फ्रॉम आवर अटेम्प्ट्स हे आपण त्याला शिकवलं पाहिजे. हेनरी फोर्ड्स आपल्या सगळ्यांना माहीत असेल, फोर्ड्स कंपनीचे मालक आहे ना. जगप्रसिद्ध फोर्ड्स कंपनी आहे. जगामध्ये संपूर्ण देशामध्ये त्यांच्या कंपनीची वाहनं वापरली जातात. परंतु लक्षात घ्या 5 बिझनेस ते अनसक्सेसफुल झाले होते. 5 बिझनेस त्यांचे बसले होते. 5 वेळा ते दिवाळखोरीत निघाले होते. तेव्हा जाऊन ते सक्सेसफुल झाले. तसेच थॉमस अल्वा एडिसन, आत्ता त्यांची गोष्ट सांगितली मी, विजेचा शोध लावताना 1000 वेळा त्यांनी विजेचा शोध लावला आणि त्यांचा 1000वा वेळ शोध हा सक्सेसफुल झाला. त्यावेळेस पत्रकाराने त्यांना विचारलं की का हो तुम्ही 1000 वेळा शोध लावला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं. म्हटलं एक मला गोष्ट कळली 1000 शोधामुळं की यातल्या 1000 मधल्या 1000व्या वेळी मला विजेचा शोध लागला, परंतु 999 प्रकारे काम केल्यानंतर वीज तयार होत नाही याचा शोध, याचं मार्गक्रमण, याचं मार्गदर्शन मला ह्या 999 प्रयोगाने केलं की असं केल्यानंतर विजेचा शोध लागणार नाही, है ना. अल्बर्ट आईन्स्टाईन 4 वर्षापर्यंत बोलता येत नव्हतं, 7 वर्षापर्यंत निरक्षर, है ना. ज्यांना कमी बुद्धीत समजलं जायचं पण माहिती आहे आपल्याला, अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक नामवंत बुद्धिमंत शास्त्रज्ञ. गुगलचे CEO सुंदर पिचाई याच पद्धतीने. आणि म्हणून आपल्या मुलांमध्ये एक ध्येय बाळगण्याचा विश्वास ठेवा. त्यांना सांगा की बाबा रे प्रयत्न केल्यानंतर नक्कीच होतं, फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. विल पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. विल फाइंड अ वे म्हटलं जातं. एक छोटंसं उदाहरण आहे 1883 खरं उदाहरण सांगतो. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस एक जॉन रोयल ब्लिंग नावाचे एक न्यूयॉर्कमधले इंजिनियर आहेत, ते न्यूयॉर्कच्या कोस्टल आयलंडमध्ये एक पूल बांधणार होतं.
आणि या पूल बांधत असताना एक मोठी दुर्घटना घडली जॉन रोएलब्लिंग यांच्यासोबत, आणि पूर्ण शरीर त्यांचं अंथरुणाला खेळलं, काहीच करता येत नाही. पण पूलचं सगळं मॅप त्यांच्या डोक्यात होतं. हा पूल अमेरिकेच्या अर्थक्रांतीमध्ये मोठा बदल घडवून आणणारा पूल होता. खूप मोठं अंतर त्यामुळं कव्हर केलं जाणार होतं. आणि या पुलाची प्रत्येक गोष्ट एक इंजिनियर म्हणून जॉन रोएलब्लिंग यांच्याकडे होती. शरीर पूर्ण गेले, फक्त एक बोट काम करते. बाकी शरीराच्या पूर्ण संवेदना गेलेल्या आहेत. मेंदू जिवंत आहे आणि बोट काम करत आहे. आणि मग त्यांनी काय केलं, एका बोटाच्या साह्यानं संपूर्ण पूल बांधला. बोटाने पूल बांधता येतो? बोटाच्या साह्यानं पूल बांधला म्हणजे संगणकाच्या मदतीनं काय करायचे, काय नाही करायचे, काय स्ट्रेंथ असली पाहिजे, किती सिमेंट्स असलं पाहिजे, किती त्या ठिकाणी स्ट्रेंथ असली पाहिजे, कुठलं स्टील वापरायचे, काय वापरायचे, याचं संपूर्ण मार्गदर्शन जॉन रोएलब्लिंग यांनी बेडवर राहून केलं आणि तो पूल तयार केला. आणि आजही आपण पाहतो की तो ब्रुकलिन पूल आजही अमेरिकेमध्ये ताठ मानेनं उभा आहे. आजही तो सेवा करतोय. जवळजवळ 100 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जे बांधलं गेलं एका अपंग अशा शास्त्रज्ञाकडून. आपण अशी कितीतरी बघतो उदाहरणं. नेपोलियन बोनापार्ट असेल, कित्येक वेळा पराभूत झाल्यानंतर सुद्धा शेवटी तो विजेता झाला. अब्राहम लिंकन सगळ्या निवडणुकीत पराभूत झाले जीवनातल्या, परंतु तरी निवडणूक लढतच राहिले नाही. वेळी राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष झाले. हे ना, पहा कसं असतं अपयश. चहावर जमलेल्या मलईसारख्या अडचणी असतात. यशस्वी लोक त्यावर सहज फुंकर मारायच्या आणि अडचणी सोडवायच्या आणि यशाकडे जायचं. खूप काही बोलतोय. जेवढं आपल्या मुलांना देता येईल तेवढं पहा, जेवढं मुलांना सांगता येईल तेवढं पहा, कारण ही मुलं उद्या राष्ट्राचं आपल्या भवितव्य आहे. त्यांना जपणं, या सगळ्या परिस्थितीमध्ये, पेंडेमिक सिच्युएशनमध्ये जपणं हे तुमचं आमचं काम आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना अभ्यासाला लावणं, हे आपण यशस्वीपणे करूयात. शाळेच्या आपण संपर्कात राहालच. प्रत्येक पिरियड आपला मुलगा बघतोय. यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मुलांचं पाहणं खूप कमी दिसतंय आम्हाला. दैनंदिन पिरियडमध्ये सुद्धा 100 मुलं उपस्थित राहतात. 10वीला 250 मुलं आहेत. ते अत्यंत वाईट गोष्ट आहे. एक पालक म्हणून आपण थोडं इनिशिएटिव्ह घ्या की आपल्या विद्यार्थ्यांना आणखी 1-2 विद्यार्थ्यांची जोडी लागून द्या. एक मोबाईल आहे समजा, तर आपल्या शेजारी मोबाईल नाही आहे मुलाकडं, तर घ्या ना अभ्यासाला, काय फरक पडतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1-2 मुलाला जरी बोलवलं, मोबाईल दाखवला, शेअर केला, दोघांनी मिळून तिघांनी मिळून अभ्यास केला, तर ज्यांच्याकडे मोबाईल नाही आर्थिक परिस्थितीमुळं, त्यांनाही मदत केल्याचं खूप मोठं समाधान तुमच्याला सगळ्यांना मिळेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून 2-3 मुलांचे गट करायला काही हरकत नाही. 2-3 मुलांचा एकत्र त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन, पालकांची संमती घेऊन आपण जर करू शकलात, कारण सगळ्याच मुलांकडे मोबाईल नाही आहेत, सगळ्याच मुलाकडे डाटा नाही आहे, पण एक पालक म्हणून जितका मुलांपर्यंत आपण पोहोचू शकू हे बघणं, हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे. आपण यशस्वीपणे या कोरोना संकटावर मात करू आणि नक्कीच परत एकदा त्याच पद्धतीने आपल्या शाळा चालू होतील आणि आपलीही मुलं त्याच पद्धतीने शाळा एन्जॉय करतील, चांगलं यश मिळवतील. 50% अभ्यासक्रम 25% अभ्यासक्रम शासनाने कमी केलेला आहे. तो कमी केलेला अभ्यासक्रम आम्ही प्रत्येक ग्रुपवर टाकलेला आहे. तो कमी केलेला अभ्यासक्रम आपल्या मुलाला विचारा, कळाला आहे का त्याला, तो अभ्यास आपल्याला परीक्षा 10वीच्या बोर्डाला येणार नाही आहे, त्याच्याबद्दलही त्याला कल्पना द्या. आणि तो अभ्यास सोडून आपल्याला बाकीचा अभ्यास करायचा आहे, याबद्दलही आपल्या मुलाला द्या. बघूयात तर मग एक TV वर छान मालिका चालू आहे, तेरा यार हूँ मैं, त्याची त्या पद्धतीने वागण्याचा आपण प्रयत्न यासोबत मुलांच्यासोबत करूयात आणि चांगलं यश आपल्या मुलांना आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून मिळेल, या आशेसह आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.